जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. पहाटेचा प्रहर होता. कुणीतरी दार ठोठावलं. इतक्या प्रहरी कोण आलं असावं? वृषाली, सत्यसेन, शोण, मेघमाला, सुप्रिया यापैकी कुणीच नव्हतं. मग कोण होतं? तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. द्वाराचा आडदंड दूर सारला आणि कर्णापुढं उभा होता तो गुरुपुत्र अश्वत्थामा. अरे, तू इथं आहेस कळालं असतं तर कधीच आलो असतो. त्यावर कर्ण उत्तरला, अरे गुरुपुत्रा, तुला कुठेही कधीही येण्या जाण्याची परवानगी आहे. तुला कुठे कुणाला काही विचारावं लागतं. त्यावर अश्वत्थामा हसत हसत म्हणाला, अरे मला आत तरी बोलावशील की नाही? मन जरा अशांत होतं म्हणून तुला भेटावंसं वाटलं. अश्वत्थामा उत्तरला, तुला काहीतरी सांगायचं होतं. त्यावर कर्ण म्हणाला, थांब, तुला कालच्या प्रकारानंतर माझी किळस येते आहे का? यावर अश्वत्थामा शांतपणे म्हणाला, तुला माहिती आहे, पांडव पहाटेच कुरूंच्या वनात निघून गेले. कर्णाच्या काळजात धस्स झाला. हे देवा, शकुनी मामांनी स्वतःची युक्ती म्हणून घेण्यासाठी किंवा हे कपटाचं राजकारण खेळण्यासाठी तर यांना अरण्यात नाही ना पाठवलं. पण अश्वत्थामा म्हणाला की सगळा निर्णय हा युधिष्ठिराचाच होता. यावर अवाक होऊन कर्ण त्याच्याकडे पाहतच राहिला. त्यावर अश्वत्थामा म्हणाला, इंद्रप्रस्थ राज्य तुमचंच आहे. स्वतःच्या अंगावरील सर्व वस्त्र काढून त्यानं महाराजाच्या चरणावर ठेवले आणि तो तिथून निघून गेला. त्यावर कर्ण म्हणाला, गुरुपुत्रा, हे काय रे आकृत करतोय आपण? कुठे जाणार आहोत आपण हे सगळं करून? त्यावर अश्वत्थामा म्हणाला, मला जर हे माहिती असतं तर आपण ते थांबवून नसतो शकलो का? तुला माहिती आहे कर्णा, युधिष्ठिराचा मूळ स्वभावच आहे हा. मूळ स्वभाव? सत्यप्रियता आणि संयमनाचा. अरे पण यात कसलं संयमन? त्यावर अश्वत्थामा म्हणाला, काल राजभवनात घडलेल्या प्रकारात जिथं युधिष्ठिर बसला होता ती जागा जाऊन बघ. त्याचा अंगठा जमिनीत रुतून बसला आहे. त्यावरून महाराणी गांधारी यांच्या सांगण्यावरून कुठल्याही परिस्थितीत त्याचा अंगठा वर येतपर्यंत कुणीही त्याला अवज्ञा करू शकत नव्हतं. कारण जेव्हा दुशासनानं पांचालीच्या उत्तरेयाला हात घातला त्यावेळेला भीम चवताळून उठला होता. त्यानं त्याच वेळी दुशासनाची मान मोडली असती. पण आपल्या ज्येष्ठ वडील बंधूंची आज्ञा ही त्याला अगदी रेघेसारखी होती म्हणून तो तिथंच स्तब्ध होता. महाराणी गांधारी यांच्या म्हणण्यानुसार जर आपला रुतलेला अंगठा थोडा जरी युधिष्ठिरानं वर केला असता तर पाचही पांडव कुरूंवर तुटून पडले असते. त्यानंतर काय संहार झाला असता याची कल्पना तुला, मला, कुणालाही करवता येत नव्हती. पण माझ्या अस्वस्थतेचा हा विषयच नाही. त्यावर कर्ण आणखीनच भुसकाळात पडला. इतकं सगळं झाल्यानंतरही अस्वस्थता आणि त्याचा विषय हा नाही म्हटल्यानंतर तो जरा विचारात पडला. तो एक एक करून प्रश्न विचारायला लागला. काय वाटतं? धृतराष्ट्र, महाराणी गांधारी, युधिष्ठिर, पांडव, स्वतः भीम, गुरुद्रोण, पितामह भीष्म की दुर्योधन? अश्वत्थामा उत्तरला, यापैकी कोणीही नाही. पण तू? मी? तुझ्या अस्वस्थतेचं कारण मी आहे? होय कर्णा, कारण तू केंद्रबिंदू आहेस. मी केंद्रबिंदू? मला लक्षात आलं नाही गुरुपुत्रा. तुझ्या म्हणण्याचा उद्देश काय? त्यावर अश्वत्थामा म्हणाला, तुला माहिती आहे हे जे काही घडलं या सगळ्यांमध्ये दोषी कोण? अर्थातच दुशासन, शकुनी मामा आणि दुर्योधन. त्यांची कुत्सत बुद्धी, त्यांचे मत्सर विचार, त्यांच्या मनातला द्रोह, त्यांच्या मनात कालवल्या गेलेलं विष आणि त्यातून उद्भवलेली ही परिस्थिती. पण तरीसुद्धा नगरजनांच्या नजरेत तू दोषी आहेस. मी दोषी? कारण सगळेजण तुला सूर्यपुत्र कर्ण म्हणतात. नगरजनांसाठी तू देवापेक्षाही कमी नाहीस. तू उभा व्हायला हवा होतास. तू त्याचा संहार करायला हवा होतास. तू तिच्यासाठी लढायला हवा होतास. पण पांचालीला तू काही बोललास. त्यानंतर तिला गरज असताना, तू स्वतः इतका मोठा योद्धा असताना संपूर्ण राजभवनात तुझ्या तोंडून एक आर्त किंकाळीसुद्धा निघाली नाही. याचाच सगळ्यांना वाईट वाटतंय. किंबहुना जे काही घडलंय
या सगळ्यांचा केंद्रबिंदू सुद्धा तूच आहेस. मायावी भावनात जे काही घडलं त्यानंतर दुर्योधनाला तू सांभाळू शकला असता, त्याला तू समजावू शकला असता, पण त्याला तू समजावलं नाही. तू त्याला हे करण्यास भाग पाडलं. शकुनी मामांच्या या कपटी राजकारणात तूही समाविष्ट होतास आणि म्हणूनच आज पांडवांच्या नशिबाला हे सगळं आलंय. पांचालीचं काय रे, ती आता संपूर्ण हस्तिनापुरात एक वेगळं आदराचं स्थान होऊन बसली आहे. प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल सद्भावना, करुणा आहे. पण तुझ्याबद्दलचा कमावलेला तो विश्वास, ती आस्था, ते प्रेम हळूहळू हळूहळू मिटत चाललंय. त्यावर कर्ण म्हणाला, गुरुपुत्रा, तुला खरंच वाटतं मी दोषी आहे? त्यावर अश्वत्थामा म्हणाला, दुर्योधन, शकुनी मामा आणि दुशासन हे किती कपटी आहेत, त्यांचे विचार किती कपटी आहेत, ते किती द्वेष मत्सर करू शकतात हे मला सगळं माहिती आहे. किंबहुना ही सगळी युक्ती कोणाची, या सगळ्यातून काय आक्रीत घडलं, या सगळ्यांमध्ये तुझा काडीचाही समावेश नाही. पण हे फक्त मला माहिती आहे कर्ण, आणखी कोणालाच नाही. त्यामुळे नगरजनांच्या नजरेत तूच दोषी आहेस, फक्त तू. महारथी कर्ण